एक काळ असा होता जेव्हा भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते. देशातील करोडो लोकांवर सत्ता होती, पण त्यांचा आवाज ऐकणारा कोणीच नव्हता. 1870च्या दशकात भारतावर ब्रिटिश राजवट पूर्णपणे नियंत्रण ठेवत होते. कर वाढत होते, भारतीयांना सरकारी नोकऱ्यांमध्ये कमी संधी मिळत होत्या आणि प्रशासनात भारतीयांचा सहभाग जवळजवळ नव्हताच. लोकांच्या मनात राग आणि असंतोष वाढत होता. पण एक मोठी समस्या होती. भारतीय लोक एकत्र नव्हते. याच काळात कलकत्ता शहरात एक देशभक्त पत्रकार राहत होते, शिशिर कुमार घोष. त्यांना एक गोष्ट स्पष्ट दिसत होती. जर भारतीयांनी एकत्र येऊन आपला आवाज उठवला तरच ब्रिटिश सरकारला त्यांची दखल घ्यावी लागेल. हा विचार त्यांच्या मनात एक मोठी चळवळ बनू लागला. आणि मग 1875 साली त्यांनी भारतीय लीग या संघटनेची स्थापना केली. या संघटनेचे उद्दिष्ट स्पष्ट होते: भारतीयांमध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत करणे, लोकांना राजकीय जाणीव करून देणे आणि भारतातील लोकांना एकत्र आणणे. सभांमधून, चर्चांमधून आणि जनजागृतीमधून भारतीय लीगने लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली. हळूहळू भारतात राष्ट्रवादाची भावना वाढू लागली. हीच जागृती पुढे जाऊन मोठ्या स्वातंत्र्य चळवळीची सुरुवात ठरली. भारतीय लीग ही फक्त एक संघटना नव्हती, ती भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची पहिली ठिणगी होती. कारण इतिहास आपल्याला एक गोष्ट शिकवतो: जेव्हा लोक जागे होतात आणि एकत्र उभे राहतात, तेव्हा कोणतीही सत्ता त्यांना कायम गुलाम ठेवू शकत नाही.